शासनाकडून अकोल्यामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात झाली। यामध्ये मुलांच्या हृदयातील छिद्रांवर उपचार केला जातो। ही योजना 2013 मध्ये सुरू झाली, ज्यामध्ये आतापर्यंत अकोल्याच्या 494 मुलांचे ऑपरेशन सक्सेस झाले। याचे औचित्य साधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे 2D इको कॅम्पचे आयोजन करण्यात आले। यामध्ये 184 मुले सहभागी झाले। ज्या मुलांचे उपचार औषधाद्वारे होणार त्यांना औषध देण्यात येईल आणि ज्यांचे ऑपरेशन करायचे आहे त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात येणार। या कॅम्पमध्ये अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। केंद्रीय बालरोग आरोग्य स्वास्थ्य दिनानिमित्त आज लहान मुलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। जे हृदयपीडित बालरोग आहेत त्यांचे शाळेमध्ये स्क्रीनिंग करून त्यांना इथे आणण्यात आले आणि त्यांच्या हृदयाची तपासणी आज करण्यात येत आहे। त्यासाठी मुंबई येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर पवार इथे आले आहेत आणि त्यांच्यामार्फत जवळपास 184 मुलांची तपासणी आज होणार आहे आणि जे हृदयरोग पीडित रुग्ण आढळतील त्यांची सल्ला उपचार तसेच ज्यांना शस्त्रक्रियेची गरज लागेल त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटल मुंबई येथे पाठवण्यात येतील आणि त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात येतील। आतापर्यंत 2013 पासून तर 19 पर्यंत 492 रुग्णांची तपासणी होऊन त्यांचे सक्सेसफुली ऑपरेशन करण्यात आले आहेत आणि कोणामध्येही कॉम्प्लिकेशन झालं नाही। पूर्वी जे काही MLA आहेत किंवा खासदार निधीतून किंवा आमदार निधीतून ज्यांना सहायता मिळत होती किंवा चीफ मिनिस्टर निधीतून अशा भाग्यशाली रुग्णाचेच ऑपरेशन होत असत, पण आता ह्या कार्यक्रमाअंतर्गत सर्व स्तरावरच्या रुग्णांना त्यांचा मोबदला मिळतो, त्यांचे ऑपरेशन होतात आणि ही फार चांगली योजना आहे। आणि आमचं आव्हान राहिलं यापुढे की असं सर्व पालकांनी आपल्या मुलाकडे लक्ष द्यावं। ज्यांना काही दम लागतो, जे खेळू शकत नाही, ज्या मुलांची वाढ होत नाही, ज्यांना खोकला येतो, ज्यांचे जीभ आणि ओठ निळे पडतात, अशा रुग्णांची त्यांनी सरकारी दवाखान्यात आणून किंवा आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये आणून त्यांची तपासणी करावी आणि तपासणी केल्यानंतर हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाअंतर्गत त्यांची स्क्रीनिंग केली जाईल आणि यापुढे त्यांचे अशाच प्रकारचे ऑपरेशन होत जातील आणि या कार्यक्रमाला मी मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो। आसिफ अहमद, विदर्भ न्यूज, अकोला।